मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीची माहिती पाहू. आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचे विविध असे महत्त्व आहे, परंतु त्यातील काही राशी अशा असतात ज्यांचा स्वभाव किंवा त्यांच्यातील इतर गोष्टी खूप चांगल्या असतात. त्यातील एक म्हणजे मिथुन रास. या व्यक्तींच्या या राशीचे मिथुन राशी ही राशीचक्रातील तिसरी रास आहे. या राशीचे स्वरूप स्त्री आणि पुरुष आलिंगनबद्ध दर्शवते. याचा राशीस्वामी बुधग्रह असतो. जाणून घेऊया मिथुन राशीबद्दल सविस्तर. बुधग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे त्याचे परिणाम त्यांना जन्मापासूनच चांगले मिळतात. बुधग्रह म्हणजेच संवाद, बुद्धी, विवेक, गणित, तर्क आणि मित्राचे कारक मानला जातो. या राशीच्या लोकांची संवाद साधण्याची शैली खूप जबरदस्त असते. तसेच हे लोक बुद्धिमान असतात. कोणत्याही प्रसंगातून ते अतिशय अचूकपणे स्वतःची सुटका करून घेतात. त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर वेगळा प्रभाव पडतो. त्यांची तार्किक क्षमता खूप चांगली असते. व्यवसायात ते अतिशय हुशार असतात. स्वभाव. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव हा दुहेरी असतो. कोणत्याही गोष्टीत ते नेहमी दोन बाजूने विचार करतात. त्यांची विचार करण्याची क्षमता अधिक चांगली असते, पण सतत विचार करण्याच्या वृत्तीमुळे त्याचा मानसिक ताण त्यांना येऊ शकतो. या स्वभावाच्या व्यक्ती नेहमी खऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात. ज्यावेळी त्यांना त्यांचा खरा जोडीदार सापडतो तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. मिथुन राशीचा स्वामी बुधग्रह हा नवग्रहांमध्ये युवराज मानला जातो. युवराज म्हणजे व्यवसाय, व्यापार आणि अभ्यासात हे लोक अतिशय हुशार व्यक्तिमत्वाचे असतात. मिथुन राशीला इंग्रजीत आपण जेमिनी असं म्हटलं जातं. नातेसंबंधात हे लोक कसे असतात? मिथुन राशीचे लोक नेहमी चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतात. मनमिळावू पण तितकाच कठोर असे त्यांचे व्यक्तिमत्व असते. त्याचे खूप कमी लोकांसोबत पटते. ज्या व्यक्तींसोबत चांगले पटते त्यांच्याबरोबर ते कायम राहतात. या व्यक्तींच्या मनात प्रेमभावना अधिक असते. जोडीदारासाठी याचा आधार नेहमी महत्त्वाचा असतो. घरातील अनेक कारणांमुळे ते तणावात असतात. मन चंचल असेल तरी एकाच व्यक्तीसोबत कायम राहण्याची त्यांची एक इच्छा असते. त्यांचे व्यक्तिमत्व दुहेरी स्वभाव, अनुकूलता आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाते. त्यांना विविध लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातील जाणून घ्यायला आवडते. इतरांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात. लकी गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? मिथुन राशीला शुभ रंग हिरवा असतो, तर शुभ दिवस बुधवार असतो. शुभ तारीख 5, 14 आणि 13 आणि शुभरत्न पाचू. या राशीचे सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसोबत चांगले जमते. मेष, सिंह, तूळ, धनु, मीन आणि मिथुन या राशीच्या लोकांसोबत ते वैवाहिक प्रेमसंबंधात अनुकूल असतात. तसेच प्रकाशन, लेखन, हॉटेल, व्यापार, सौंदर्य अशा गोष्टीत ते हुशार असतात. या राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत कमकुवत